गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. परत आम्ही एकदा सज्ज आहेत मस्तपैकी मॉर्निंग वॉकसाठी. श्रमदानला टाईम आहे थोडासा. श्रमदानच्या आधी आम्ही परत एक संकल्पना आणली होती की बस सकाळी सकाळी स्वतःसाठी पण थोडा वेळ देऊया. त्यासाठी आम्ही मस्त मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि वरून मस्त छोटा छोटा पाऊस चालू आहे. यस, महाबळेश्वर सारखी फिलिंग घेऊ राहिलो आम्ही सध्या मिरजगावमध्ये. त्यासाठी आमचे 3 शिलेदार, पलीकडचे शिलेदार मला 5 वाजल्यापासून फोन लावत होते. यांचा 5:15ला चालू झाला आणि यांना उठवलं आहे आम्ही, त्यामुळे काही विषय नाही एवढा. त्यांचा काही विषय नाही, पण मस्त वाटतंय, भारी वाटतंय सर. गाडी बघा पुढे, गाड्या बिड्या काय बघत नाही आपण. धन्यवाद तुमच्यामुळं हा सकाळचा मिरजगावमध्ये कुठला महाबळेश्वरचा आनंद दिल्याबद्दल तो माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने तुमचे मनापासून आभार. वर इथं म्हणजे तुम्ही वरुण राजाचे इथं जखमी मीठ सोडा तुम्ही. पुण्याचं वर गेला सीझन येतं व्हाय नाही, त्यात तुम्ही वर राजा. सीझन पूर्ण झालाय, सीझन कम्प्लीट झालाय. भाद्रपद महिन्यात जातात. भाद्रपद महिन्यात तुळशीचे लग्न झाल्याशिवाय आता मी काही विषय काढीत नाही. तारखेचा पट्टा पाडलाय, सगळंच पटा पडलाय आता. तसं काय नाही बा, आम्हाला थोडं दिलं तर करीन भाऊ. हो मागं पुढे होत असतंय, हरकत नाही. हे किती किलोमीटर अंतर आहे? 5-6 किलोमीटर येऊन जाऊन ना. 6-7 किलोमीटर रोज 6-7 किलोमीटर फिरतो. फिटनेस बघा सरांची, माझी काय बघता. तब्येत पोटात घातलंय. एक नंबर मावले बाई. आता असं चालूच राहतंय, स्वतःसाठी करावंच लागतंय काही ना काहीतरी मला. पण हरकत नाही, आनंद आहे. चला भेटूया श्रमदान गार्डनमध्ये, नाही का? तिकडं आणखी श्रमदान करायचंय. श्रमदानला सुट्टी नाही, पाऊस येऊ वारे येऊ अवदान येऊ, काही विषय नाही. फाउंडर बस, मेन फाउंडर आमच्या हे चालू करण्याचे मेन फाउंडर आहे. आणि यांना सगळा अधिकार, हे आम्हाला लगेच म्हणतात चल येऊ नको उद्यापासून, पण आम्ही येणार आणि काम करणार. धन्यवाद. लोचा झालाय, लोचा असं झालाय. आता आम्ही आलो निवाऱ्याला. पाऊस आणि आम्ही सकाळी सकाळी फिरत होतो तोपर्यंत पाऊस काय बोलतो नाही का संत गतीने मस्तपैकी केसासारखा पडत होता. पावसाने अचानक स्पीड घेतल्या कारणामुळे आम्हाला आमच्या स्पीड कमी करावं लागल्या. फिटरच्या दुकानापाशी आम्ही उभा आहेत आणि सगळे आमच्या घरच्यांना वगैरे आम्ही सुखरूप आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. निवाऱ्याला उभा आहेत आम्ही, तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. आम्ही सुखरूप आहेत. माझ्यासोबत आहेत हा ती ना आम्हाला मदत करण्यासाठी. मदत करायला आम्ही आव्हान केलेलं आहे. तरी बाकीच्यांना मी आव्हान करतो घराच्या बाहेर निघू नका. हा, आणि आमच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य, सरपंच असल्या कारणामुळे शासकीय माणसं आमच्यासोबत आहेत. राजकारणी मोठे शिदुरे असलेले ओळखीचे, त्यामुळे आम्ही भेट नाहीत. नाही तर आम्ही इकडं मरून जरी पडलो असतो तरी आमच्यापर्यंत काही मदत आली नसती. हरकत नाही, आता छान आहे. सगळ्यांचं लक्ष नाही का, सगळ्यांचं लक्ष मी काय म्हणतो नाही की आम्हाला आतापर्यंत कमीत कमी 5-6 फोन येऊन गेलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे वगैरे. पण हरकत नाही, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही सुखरूप आहेत. परत एकदा मी घरच्यांना सुद्धा आव्हान करतो, तुम्ही खचून जाऊ नका, आम्हाला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. लग्न व्हायचंय यांचं, माझं बरं माझं यांना मुलगा वाटतो. खाली कमेंट करून सांगा यांना जर मुलगा असेल तर वाटतो का? नाही मस्त आहे, जाऊन द्या. चला आज आमचं ठरलंय. पुराणे सर बोलत होते मगाशी मी खर्च करतो, पण मला कसं मला आवडत ते बोलतो ना पुढचं किंवा मी आम्ही पोहे खाणार, ते पण गरमागरम हा विषय हे ठरलेलं आहे. पण पोहे खाऊपर्यंत काय आणखी संघर्ष वाटेला आहे ते पाहण्यासारखी गोष्ट आहे. पाहू आता, चाललोय आम्ही खाली. आता बघू पावसाची स्पीड होती काय कमी. पाऊस बघा हे असलं तुफान. आणि या सकाळी सकाळी आम्ही फिरायला आलतो. माणसाने कधी आयुष्यात मनाचं बी ऐकलं पाहिजे. लोक आपले मित्र परिवार आपल्याला फुगीतच असतात म्हणून काय लगेच तोंड घेऊन फिरायला जायचे, कोणची पद्धत झाली. आता बघितलं ना कसलं अडकून पडलं आपण. हरकत नाही, यांच्या प्रेरणेतून मी आलतो. पांडवे सर आमचे, यांनी मला सकाळी सकाळी असं छान उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणाला मी प्रेरित झालो आणि इथपर्यंत आलोय. हरकत नाही सर. विषय याचा पावसाचं काही उदाहरण ऐकायचं पर्सनली येऊन विचारा. यस खाली कमेंट करा आणि व्हॉट्सअप नंबर द्या, उदाहरण पाठवण्यात येईल. त्यामुळे काही हरकत नाही. पण हे काय माहिती का, सकाळी सकाळी एवढ्या छान माणसाचा सहवास लागायला सुद्धा नशीब लागतो. या नशीबवान यादीमध्ये माझं नाव आले. माझी पूर्ण सहवास लागल्यापासून दिवस चांगले जायला लागले. दिवस
दिवस गेले चांगले दिवस गेले. नाही नाही नाही. मला विश्वास आहे ना तुमच्यावर. अशा काही घट गेले सवय लागली. नाही नाही. ते मी असं रोल केलं की युट्यूबला येतो कुंभरास 30 मे पर्यंत होणार गोड खबर. 30 मे मी मार्च पासून ऐकतो, अख्खा मे गेला पण गोड खबर काय आली नाही. तसा माझ्या लक्षात आलंय आज की बाबा गोड म्हणजे पोपटलाल नाही नाही. माझ्या एक लक्षात आलंय की आपण उगाच आनंदाच्या शोधात. अरे हा पण एक माझ्या नशिबातला आयुष्यातला गोड क्षण आहे ना, आनंदाचा क्षण आहे. तुमचा सहवास लागतोय, हरकत नाही. तुमचा सहवास इथपर्यंतच बास मला. माझ्या ताकद नाही पुढे तुमच्या सहवासात राहायची. हरकत नाही. भेटूया आवीच्या टपरीवर डायरेक्ट पोहे खायला. इच्छा मिली. मास्टर अरे दगा बाजू रे म्हणलं मला सोडून जाते. चलो बॉस. फोन करून सांगितलं का आपण निघलोत म्हणून? नाही मी घरची काळजी करते. व्हिडिओ पोहोचलाय तुझा त्या इंस्टाला. नाही घरची काळजी करते ना इकडे जास्त पोहोच आहे. सारा मूवी दादूच नाही घरच्यांचा फोन आला. अरे बस तिकडे म्हणू. म्हणून ये म्हणून स्टँडच्या तिथं ते, आपलं ह्याच्या इथंच. याला येऊ देऊ का? आम्ही सगळे भिजलो होतो. परत बोलण्याची परिस्थिती बघून काय नाही. पुराणे सर आहेत, नाही, पप्पू शेठ थोडं आहेत, इकडं आता असं पण भिजलो होतो आपण. तो पोहे खातच असेल ना. दादा, येईन घरी. आम्ही सुद्धा या. आम्ही पलीकडे बसतो. थंडाई करतो का माझी. थंड पितो सकाळ सकाळ. मी पेतो. तुमचा विषय वेगळा आहे. तुम्हाला नाही, सारखं जाऊ. सरकारी दवाखान्यापाशी भैया जमन जाऊ. आज आमचं पार्टी. पार्टी नाही. आता आपण एवढे भिजलोत मला हेल्थ चेकअप लगेच. पोहे रस्सा आहे आज. रस्सा करतो घेऊ. हा सकाळी रस्सा नाही पाऊस ते आहे दिवशी भाऊ. रस्सा दिला नव्हता का त्यांनी सरपंच, आपण लग्नाला चाललो होतो ते दिवस. नाही, नव्हतं. सकाळी सकाळी नसेल रस्ता बनला. हवेचं विकेच लागणार ना. आपलं ओके. थँक्यू बॉस. धन्यवाद बरं का दादा. मला घरच्यांना फोन लावून द्या. चला चला लवकर. माझं मन परिवर्तन होऊ शकतं. अरे ही गाडी झाली मग अशी आणायची ना का आम्हाला. कोण हो तर त्या गाडीत दोघं वाढलं तर हायच. हव्या मस्त मस्त पोहे बनत. होय होय. आज गरम गरम पोहे खायला भेटणार आहे आपल्याला. पोहेच रेडी नाहीत. त्याचं तोंड काढतो. रस्सा म्हणजे काय प्रकार आहे? मटकीचा रस्सा. तेच नव्हता. नाही ना बेस्ट बनवतोय बरं का ते. तोपर्यंत एक चहा घेता का आधी, म्हणजे थोडेसे फिरवतात. चहा घ्या चहा. 15 मिनिटं पाहिजे. नंतर फिरून आल्यानंतर आता नाश्त्याचा आनंद आहे. आवी भैया कोरडेंनी आता मस्त मस्त आमच्यासाठी स्पेशल पोहे. हा रस्सा येऊन दे. रस्सा येऊन दे. येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. रस्सा येऊन द्या. मस्त पोहे रेडी आणि त्याच्यावर रस्सा पण रेडी आवी भैयाचा. रस्सा डायरेक्ट बाहेर. मग स्पेशल रस्सा. रस्सा बघा कसं काय. पोह्यात पोह्यात सर सेपरेट देऊ का? ओके ओके चालेल, काय वांधा नाही. मला दे भैया. सारंग भाऊ तुम्ही एकदा ट्राय तर करा. नानाला एखादा वर्गाळ होत नरड्या डायरेक्ट. जा भोसडीच्या एक वाटीत दे ना, ताटात नाही तर वाटीत. ओके. आता मी लई मग धरून झालं. पाऊस बिऊस येतोय ना की या पावसामुळे लोचा झालाय सगळा. आणि इकडे ही आमची गँग पोह्याचा आनंद घेते. आणि मी आता व्हिडिओ करतोय बंद, कारण की मला खायचे पोहे. हे काही विचार करणारे माणसं नाही. ते पुराणे सर तर बाबा विषयच नाही. बाय बाय. 1 मिनिट यार शूट.